तेच म्हणलं मी की बा तुम्ही इथे दिसले मला उभे मला इथं कसे काय जवळ बा हा कोणाची वाट पाहू राहिले म्हणलं. हे आपले ते शेंदूरकर महाराज आले होते मागं त्याने कार्यक्रम घेतला शिवव्याख्यांचा होता ते येऊन राहिले. आता भूषणले सेंटरवर पोहोचून दिलं आणि इथं थांबलो आम्ही. आता एसटीनं बहुतेक इथं उतरणार आहेत ते म्हणून थांबलेला. काय बोलता ते तर मागे हेलिकॉप्टर आले होते तिथं एसटी येत नाही म्हणते ना ते कसे काय अचानक कसे काय म्हणलं मग काय सांगायला लय छोटी स्टोरी आहे कोणा सांगा. ते कसं आहे गुरुजी ते आपलं हे नाही का कधी लावायचे हो तर त्याची इथं दसवा आहे दसवा बोल राहिले म्हणजे कधी लावायची कोई गेली हो मला तर माहिती नाही राजा. नाही ते नाही गेले ना ते कसं लय मोठं प्रकरण आहे. तुम्हाला कसं समजावं सांगा तुम्हाला उशीर होईल. तर ते कसं आहे आपले जे कधी लावायचे आहे की नाही त्याच्याकडे 3 लाख रुपये. आता ते मागत आहे दादा के फोन करे तर शात्रा फोन आयडिया लावले की बा ते गेले वरे हो त्याचं दसवा आहे. तर ते महाराज म्हणे मी येतोच म्हणे दसव्याला दर्शन करायला म्हणून मग कसं तरी उठून उभं केलं. आता ते आहे दसवं 10-5 लोक आहे जास्त काही लोक नाही कोणाला काही टच केलाय नाही. म्हणून शेंदूरकर महाराज सांगायचं आहे की बा कधी लावायचे गेलेले आहे त्याचं दसवं आहे आणि मग ते कसं पैसे मागणार नाही असं आहे ते. अरे जा काही कामं करता रे तुम्ही असे कामं करायला पाहिजे कंदील पुढे शोभते का म्हणलं ते असं बरोबर आहे काय. तसं नाही ते मामाजी ते कसा विषय आहे गावातल्या लोकांना असं सांगितलं की बा कंदील आबाजीचं दसवं राहिलं होतं ते आता आहे असं ते सपनात आले होते बा आबाजी असं स्टोरी रचलेली आहे ती. तर बाकी फक्त कोणालाच काही सांगायचं नाही फक्त शेंदूरकर महाराजला सांगायचं आहे की बा कंदील आबाजी गेलेले आहे. तसं असं आहे का ते बरोबर म्हणजे फक्त त्या शेंदूरकर महाराजला सांगणार आहे की कंदील आबाजी गेले आणि बाकीच्या लोकांना सांगितलं की आबाजी गेले. बरोबर आहे बाबा तुमचं तुम्ही जाणे आता काय विषय आहे चला निघ तुम्ही आता पाहिजे म्हणलं ते शेंदूरकर महाराज कसे हुशार आहेत शाळेकडे आले समजा तर काही टचगीच केला विषय कशा काढला सांगा मला गेले म्हणा हे त्यांचे भाऊ आहे म्हणा जे दिसतील कधी ते हे भाऊ आहे म्हणा आत्माराम भाऊ आहे आत्माराम असं म्हणजे नाव ठेवलं का आत्माराम सांगायचं नाही का पहिला सीताराम पवार आणि आत्माराम पवार नाही का बरोबर. हो तेच म्हणलं काही विचारपूस झाली तर सांगा बरोबर. आता हिशोबावर गेले वाटते मला मला काय माहिती म्हणा एवढं सांगू त्याचा आले वाटते हो आले म्हणलं पाटील एसटी आली एसटी आली एसटी आली. राम 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 बोला कोण तुम्ही कोण म्हणलं काही ओळखलं नाही तुम्हाला मी. आम्ही रामपूरच्या हो तुम्हाला घ्यासाठीच आपली गाडी घेऊन आलेलो हो आम्हाला ते शांताराम घरगे नाही का हो ते आयोजक समजा कार्यक्रमाचे हो त्याने गाडी घेऊन पाठवलेला तुम्हाला घ्यासाठी. तेच आहे ना घनघने हो बरोबर आहे बरोबर काहीचा नार तेच आहे खरा. बरं बरं ठीक आहे हो तसा फोन आला होता त्यांचा की बा गाडी पाठवणारा पण मी म्हटलं काय सांगा बाबा काही व्यवस्था होती नाही होत. तर आत्ता उतरलो हो गाडी दिसली. बरं ठीक आहे मग आता काय चालायचं मग काय झालं आलं कार्यक्रमच कुठपर्यंत आलं. तसं बाकीचं निवड हे झालं सगळं फक्त तुमचीच वाट होती हो तुम्ही आले की बस पंगत बसवली की बस झालं काही विषय नाही जास्त असा. बरोबर आहे लवकरात लवकर कसं निघन याची वाट आहे यायले. मी तेवढाच भारी आहो ना म्हणा बाबू मले मामा म्हणते ना 17 गावाचं पाणी पिलाव ना मी असं हो का बरं ना लवकर उन्हीचं ऊनही तापून राहील जरा हो बरोबर आहे. चला मग घ्या म्हणलं आता हो करा सुरू गाडी चला बसतो मग मी चला मग जाऊ का रे आता शात्रा भाऊ म्हणे फोन आल्याशिवाय येऊ नको म्हणे टाइमपास करतो जरा इकडं व्हायलो बरोबर बोलला नाही म्हणलं महाराज पण काही होणार नाही तुम्ही हे बा एवढं मोठं इतक्या दुरून आले बरं हो कधी लाभायसाठी खरं पण हे बा मारलं बा तुम्हाला हो आता आमच्या गावातले लोक खरं सांगतो ना ज्या दिवशी ते वारले गाडी हो लय लोक नाराज झाले त्या दिवशी 2 दिवस तर लोक जेवले नव्हते हो एवढं त्या माणसाचं आमच्या गावावर प्रेम होतं गावासाठी काय नाही करणार जेव्हा ते कधी लाभायचे ना हो लयच बा. सगळं माहीत आहे ना म्हणले नाही का शिवव्याख्यांचे पैसे नाही देत ते तर काय लोक चायणार आहे त्याने असं हो आहे ना माणूसच चांगला आहे म्हणूनच आलो ना आपण आपले पाय एरीस का ओढले गेले का इकडे हो पण मला एक नाही समजत की त्याच्या मैत्रीला लोक आलते का नाही म्हणलं काही समजा असं काही म्हणजे 10 एवढं 10-12 लोकच आहे म्हणते म्हणे शॉर्टकट आहे असं तसं. तसं नाही अरे बा महाराज तुम्हाला माहितच नाही ना इतकं दानशूर व्यक्तिमत्व होतं ते आसपासच्या 10 खेड्यात नाही तसं मग इतके लोक होते त्याच्या मातीले बाबा 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 हे बा मला दिशेने बाजू नाही दिशेना मग आता इतकी जत्रा भरली ती पुरी धमाकाल जत्रा भरते का नाही त्याच्यापेक्षा मी इतकं खतरनाक काम झालं त्या दिवशी. पण आता हे 10व्याचं असं आहे की बा जास्त लोक बलावर काही अर्थ नाही जे झालं ते झालं विनाकारण खर्च काय करायचा बा असं त्याचं मत होतं म्हणून कसं त्यांच्या घरच्याला असं ठरवलं की बा शॉर्टकटमध्ये करायचं. बाबा कितीकच शिकवलं बाबा कितीकच फेकून राहिलं म्हणलं बस झालं ना राजा सगळं समजलं मला काय तर आता काही राहिलं नाही तुमचं आता झालं जिकडे तिकडे होणार आहे थांबा ना तुम्ही. ते कसं आहे एखादा व्यक्ती कसा चांगला असला का नाही त्याचं नाव असते नाही तर पैसा तर किती लोक कमावते. आता या व्यक्तीनं कमावलं काय नाव आता पहा त्यानं लोकायला बा विनाकारण खर्च गमावल्यापेक्षा बुंदीपुरी घातल्यापेक्षा जिथे जे काय करायचं ते केलं पाहिजे या मताचा या धोरणाचा माणूस होता ते कंदील आबाजी. म्हणूनच मला आवडलं नाही इथं की चला बा आपले 3 लाख गेले तर जाऊ द्या पण कसं माणसाचे एक वेळ दर्शन करून यावंच म्हणून फोटोचं का होईना पण म्या जिदच केली की म्हणलं मी येतोच मी इतक्या दुरून आलो ना त्याच्याचसाठी. चला मग आता काढा म्हणलं गाडी मला कशी ताण लागून राहिली आता निघा लागन फटकन. बरोबर चला मग चला लवकर बरोबर नाही लागेल नाही का झोको बरोबर ठीक आहे मग चला मग बसा म्हणलं बसा तरी म्हणलं मला ओळखल्यासारखं पाहिल्यासारखं वाटलं कुठं त्या दिवशी हेलिकॉप्टर आले होते ना. अरे बाबा आज कसं काय महाराज म्हणलं अचानक चला चहा घेऊ ना
आता याचं काही काम होतं याच इथं हो ना भस्कन काही विचारायचं तर बसा लागणार अजून तोंडातून निघायचं हे बा म्हणलं हे बा लक्ष्मणराव जाऊ दे आम्हाला पटकन जायचं गडबडीत जरा महाराज कसं कामात आहेत कसं महाराज दिसले अचानक म्हटलं आपल्या घरी जर आले असतं तेवढंच बरं वाटलं असतं नाही महाराज चहा घेतलं असतं म्हणलं 2 मिनिटांनी ना त्याला टाईम नाही ना रे बा तू जा बरं लक्ष्मण बाजून तू जाऊ दे आम्हाला चला महाराज चला पहा किती चत्र आहे कोणासंग बोलूही देऊन नाही राहिलं त्याने त्याला वाटलं भस्कर उघडकीशी यायचं तर बसा लागत नाही का कर ना तर मनानच कर पण शेवटून बरोबर करणार आम्ही थांब ना तू पालती घागर करणारच आम्ही बरं मी काय म्हणतो चहाचं कसं प्रत्येक जण जर असं चहा करत बसन तर माझं कसं होणार आहे का अशानं ॲसिडिटी वाढते ना माझी चला म्हणलं शांतारामजी चला कुठं चला आपल्या ते कंदिलाबाजी चला तर लक्ष्मी असं वाटते 2 द्या जांभळा काय बोलावं मी काय म्हणलं लक्ष्मण थांब ना तू गडबड नको काय आहे ते झुंबरला माहिती आहे महाराज अडू नका चला महाराज चला उशीर होते मग म्हणजे असं गेम आहे का बाबा काय कमाल साहेब म्हणूनच तरी म्हणलं शांतराम भाऊ आपल्याला असे कोण बा झिटकारल्यासारखे बोलू राहिले म्हणलं पाहिजे काय टाकले तू मार खाशील मरा लय सांगू नको कोणाले तुम्हीच म्हणता कोणाला सांगत नाही मला सांगू नाही राहिला तू नाही काय कोणाला सांगितलं फक्त तुम्हाला सांगितलं तर गुरुजी सांगितलं बाकी कोणाला सांगितलं मला बाकी कोणाला सांगितलं पण पाहिजे जरा समोर घ्या म्हणलं ते काही नसते कामं करून राहिले तुम्ही फालतू ते कंदील बुड्या शोभते का ते काही सटबट करला होतं बा 3 लाखाचं 1 लाख दीड लाख काहीतरी देऊन टाकायला होतं त्याला हेलिकॉप्टरचं भाडं का हे ते म्हणलं असं बरोबर नाही ना जाऊ द्या ना तुम्हाला काय करायला लागते मजा येऊ राहील ना मग त्याला काय समजून देतो आम्ही आम्ही त्याच्या मागा सावरा मग कुठंच जाऊ देतो शांतार भाऊ त्याला बिलकुल धरूनच आहे आता पहिला तर तिथं जातो तिथून गेलं की मग चहा पाण्याला 1-2 घरी बस रवाना करू त्याला गाडीत बसला की जायला का तिकडे म्हणलं का नसतेच कामा नाही मग काय कोणाला विचार माहित पडलं बा मला मारा वाजा बाबू तुला सांगू राहिलं टाकलं तू बा जास्त याच्यात पडू नको बरं पण आता सांगू नको सांगितलं दोघाला आम्हाला नाही आता काय सांगतो मी बस चाललो मी आता जा लागते बा मला सगळं सांगितलं ना लक्ष भाऊ येतं मला जेवायला तिथं लवकर 10-15 मिनिटांनी या मग पण मला सांगितलंच नाही ना बा मला कुठं सांगितलं मी काय आली तिथं काय ते कधी कुठं कोणाला बोलावं करायचे मग काय तिथं कोणाच्या येते ते नाही बोलावलं तरी मग तुम्हाला यायला काय हरकत आहे या लवकर जाऊ पटकन कठीणच काम दिसू राहिलं नाही का 100% मार खाते एकदा कंदील बुड्या शांताराम भाऊन हे झुमऱ्या नक्कीच मार खायच्या फिक्रीच आहे नाही का याची बहुतेक गिरेमान खराब दिसू राहिले मला आता नाही का जाऊ थांबायला पुरत नाही आजी तर काही मजा नाही थांबलेत नाही आता शेवटी आम्ही आता पोया गेल्या लाटल्या म्हणून बरं झालं काय बरं ते महाराज आले बिना 10:30 वाजता चला आता लवकर म्हणलं पात्र गित्र घ्या पटपट वाळणं करायला लागते ते कल्ला करू राहिलेत मला लवकर पंगत बसू म्हणते मग काय लोक येऊन राहिले तर ते भानू बोलायला गेलता लवकर चला म्हणलं पटकन मला काय माहिती इतक्या लवकर येते म्हणून मला वाटलं येते 11-12 वाजता बरं चला मग आपण पटकन कामी लागू वट्यावर लोक येऊन बसले म्हणलं जेवासाठी तेच म्हणलं मी वट्यावर आता भानून आवाज दिले सगळे लोक येऊन बसले हे घाई करू राहिले लवकर पंगत वाळ म्हणते चला ना मग आता चला लवकर कामी लागू आपण चला पटकन आता काय करा हे आता भाज्या इथं उभं राहिल्यावर काय आता कशा काय गोष्टी करा शांताराम भाऊ अरे मी काय म्हणलं म्हणू जरा ते आपले धीरज भाऊ राहिलेले ते आवाज दिला झाला लवकर वट्यावर कोर आहे पायवर जाय लवकर दिला ना आवाज दिला द्यायला येऊ सगळे लोक वट्यावर बसले लोक मग काय दिले ना आवाज सगळे दिले ना हो ना पण कोणी राहिलं नाही राहिलं पाहून घ्या चक्कर मारायची 10 लोक जुटले माझ्या पंक्तीत मग काय एक राहिला हे राहिला ते राहिला बसले पात्र वाढत एक स्पेशल जाय सगळे पाहून ये लवकर जाय इथं नको झुंबर फुलं भिजेच बा काय उभंच नाही राहू दे हो चाललो आणतो बोलावर आणतो तेच म्हणलं लोक कसं भुललं नाही पाहिजे मग लोकांना काय राग येते बा मग काय वावरात गेल्या जाशील का मग जाय लवकर जाय थांबू नको दे मग काय फटकन एखादा बंगत बसली पाहिजे काय करून काय नाही सडू नाही का मला जेवले की तुम्ही लवकर रवाना व्हा नाही का त्याच बरोबर आहे मावर फालतू शक नाही आला पाहिजे माहिती भेटली कशी नाही बस सटकन जेवा लागन इथून रवाना व्हा लागन नाही का आता आपल्याला काही सांगायचं काम नाही आता लुटेरी म्हणल्यावर आता साडू मागाय काही सोपा माणूस नाही बस झाला आता पुरे 3 लाख फिटरच जाते यायची नाही का बिलकुल वसुलीच आहे आज चला आता काय करते काय एकटक पोराला फोटो जिकडे काय बनतील काय नाही आता शांती 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 चला आता दर्शन झालं कसं आता मनाला बरं वाटलं आता का मला तर काही समजून नाही राहिलं राजू आता तुमचं नाव काय म्हणलं तुमचं नाव म्हणजे फोटोतनी जे व्यक्ती आहे ते एकदम म्हणजे तुमचं डुप्लिकेट दिसून राहिले मला तुम्ही कोण आहा म्हणलं नेमकं हो ते होतेच ना तसं बरोबर आहे फोटोतला जे व्यक्ती आहे का नाही ते माझा सक्का भाऊ आहे ते सीताराम पवार आहेत ना ते मी आत्माराम मी सती असोलेले असतो ते इथं असते रामपूरले तर त्याचं असं झालं काय करता आता अटॅक आला अचानक कसं असं होऊन गेलं आता कसं आहे चला बा 10 करा म्हणून मग आता करून टाकलं काय आता बाकीचे घरचे तर काही कोणी आले नाही म्हणा मी आलो समजा आता एवढं नाही पटलं की निघाले मग काय करता बाबा किती चालू आहे म्हटलं नाही आत्माराम हो म्हणते मी असं सांगतो ना तुला तो आत्माच बाहेर काढतो मी थांबतो असं म्हणजे तुम्ही त्याचे भाऊ आत्माराम समजा पवार आणि ते सीताराम पवार हो बरोबर आहे राजा सारखेच वाटतं ना बिलकुल फक्त मिशी जर लावली ना असतील तुम्हाला बिलकुल काहीच असं साम्यच होतो एकदम पद्धतशीर
असं बरोबर ठीक आहे ना, आलं पाहिजे भावागिवाच्या कार्यक्रमात. घरचे बाकीचे आले नाही नाही हो बरोबर आहे ना. काय आजकाल बायाचं म्हटलं कठीण काम झालं. बरं ठीक आहे ठीक आहे, चांगलं झालं, बरं झालं आले तुम्ही, आनंद वाटला. पण आता काय बायाचं जाऊ द्या ना, आपले भावाचे संबंध चांगले जाय तिकडे, बायचं पात्र येईल. तर चला म्हणलं लवकर पंगत बसून देऊ, मग जास्त काही उशीर करू नये म्हणे. त्याच्या घरच्या लोकांची इच्छा आहे की बा लवकरात लवकर पोरगण बाई आहे, ते म्हणे लवकर पंगत बसवा म्हणे. लोकांना कसं मग वावरायला जायची घाई असते, म्हणून म्हणलं बा लवकर करून टाकू. मग आता तुमचं दर्शनही झालं, सगळं स्वयंपाक तयार आहे, लोक बोलावून वाट्यावर तयार आहेत. हो जेवण करू आपण. पण मी काय म्हणत होतो, हे जे फोटो आणला तुम्ही, कुठून आणला, कुठून म्हणलं तुम्ही फ्रेम करू ना. त्याला काही समजत नाही का की बुवा या फोटोवर त्याचं नाव लिहिलं पाहिजे बुवा. हा स्वर्गवास कधी झाला, जन्मदिनांक काय आहे, हा म्हणजे पुढच्या पिढीला ते लक्षात राहील. आपण आता वरे टांगून देऊ समजा, हा काय समजणार आहे याच्यावर. याच्यावर नाव नाही, गाव नाही, काही नाही. असं काही असते का, हे काही आपलं कोणतं हवं ते दाखवा बरं मला ते. ना तर काय आता पेपर गिपरले का काही न्यूज दिली पाहिजे, असं तसं केलं पाहिजे. एवढा चांगला पुण्यात्मा पेपरला दिलं नव्हते का म्हणलं न्यूज ग्यूज काही याची. आता बरं झालं बा, त्याच्यावर जन्मतारीख आणि हे ते टाकलं नाही. आबाजीचं नाव जर टाकलं असतं तिथं सूर्यबान आबाजी झालं आपतच होतं. नाही नाही, ते कसं काय आता फोटोग्राफर लोक म्हणजे कसं, आता ते आपण सांगितल्याशिवाय लिहित नाही ना. आमचं पोरगं गेला आणाले, त्यांना काही बायडाने सांगितलं नाही ते. जाऊ द्या आता म्हणलं लिहून टाकला, वरून चिठ्ठी लावून द्या लागेल, कर लागेल ते. पण पेपरचं म्हणल्यावर काय आता ते वेळेवर झालं, ते अटॅक आला आणि ते झालं. आणि मग काही ते पेपरला दिलं नाही आम्ही बातमी, काय करा म्हणलं बा, जाऊ द्या तिकडे. मग आता गेलं हुकलं. अभिंत काय बोलायला आता. आता सामनं याचं ऐकूनच घेतो पुरेपूर नाही. असं जिथे पण महापुढे गोष्टी सांगून राहिला मला हे. बरोबर असं असं जाऊ द्या, नाही तर नाही, त्याचं काय असते म्हणा. माणसाचं नाव शेवटी होणाऱ्याचं होतच असते नाही का. दिलं पेपरला नाही दिलं त्याचं काय असते नाही. बरोबर कसं आता जेवण करून घ्यावं मग लवकर नाही का. हो आता काय सगळे आलेले आहेत, ताटकळत बसलेले आहेत नाही का. हो बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे, चालते ना मग. हो घ्या मग आता पात्र वाया हे ते घेऊन घ्या, वाळणं करून टाका. मग बाहेर बसलेले आवाज देऊन द्या नाही का. हो बरं राहीन. म्हणा तेच कसं लोकायला घाई आहे, लोक काही थांबत नाहीत आजकाल, टाईमच नाही राहिला लोकायले. हो आता गंजा उघडणं झाकणं हे ते सुरूच आहे. आता पाण्याचं काही नेमच नाही ना, वातावरण कसं करून राहिलं गळगळ गळगळ. बरं झुंबर घे म्हणलं, पात्र घे लवकर, पटकन सुरू करून द्या. पाहुणे बा चिमणराव तुम्ही म्हणलं बसून घ्या लवकर. आता तुम्ही जातो म्हणता ना. हो बस जेवण झालं की निघतो मी. काय थांबण्यात मजा नाही ना. आता 3 तारखेला आता ऑनलाईनच पाठवतो तुम्ही शिवलाल हो पैसे. मग काय थांबण्यात मजा आहे आता. थांबा ना, तुमची मजा घ्यायला आहे ना आता मासाडू. मग निघण्यातच फायदा रे. बरं चला द्या मग आता करून सुरू नाही का. हो बरं चला मग बा शांतारा भाऊ, द्या मला बाहेरच्या आवाज देऊन द्या, मी पात्र घेऊन येतो. मग माणूस आला का झुंबऱ्या संग संग रात जाईन. तू असताना आता लोक गाडीत बसून दिला असतं मी महाराजली. मग काय हो, तू दिसला नाही म्हणून मी इथं सोपसुपारी खायला बोलावलं. आता सरपंच मी हा मुंगशीराम भाऊ आता फालतूची तिथं आले तर काही काम होतं का त्याचं याचं. बा तू काही कर, मुंगशीराम भाऊले तिथून उठून बोलावून घेऊन जाय. मारत्या बोलावून राहिला म्हणा, पाहून राहिला म्हणा ते. बरोबर आहे नाही का. मुंगशीराम भाऊ विषय जर काढला तर फालतू माहिती व्हायचा नाही का. आपण तर एकाला सांगितलं नाही कोणाला नाही का. तुम्ही कोणाला सांगितलं नाही ना. बरं मी काय कोणाला सांगतो रे बाबा, तूच पाहिजे फक्त, तूच देशील सांगून कोणाले. हो तर म्हणलं बा जा पटकन ये लवकर, मागं चटकन त्याला घेऊन जा. मी आता बस घरात सांगितलं नाही का, चुकं आता काय थोडं निघाला काय करावं असं नाही का. काय होतं तेवढे. बरोबर ठीक आहे ना. हो मी बस मुंगशीराम भाऊला आवाज देतो. आलोच मी. पुढे पहिले तुम्ही. नाही हे बुवा शांतराव भाऊ ऐक. भारतराव बघापासून पाहू राहिले तुम्हाला. हो तुम्ही मंडपात नव्हते, मग ते म्हणे कुठे गेले मला माहिती नाही बा. आता तुम्ही इथं दिसले म्हणे, तर पहा मला काय आहे काय नाही, तर अर्जंट काम आहे म्हणे बा. लेखाचं त्या लेखाचं काम निघालं तर बरं महाराज येतो म्हटलं मी. हो काय बोलायचं होतं लेखाचं लग्नाविषयी पोराचे. बरं येतो मी नंतर येतो मग. ठीक आहे मग. बरं ठीक आहे ना. हो या मग नंतर काढू आपला विषय तुमचा. हो या तुम्ही पटकन भेटून या तुमच्या मुलाला. जमलं बाबा, नाही तर फालतू विषय निघायचा. जा मला मुंगशीराम भाऊ लवकर जा म्हणलं, ते पाहू राहिला. जमलं बाबा. मुंगशीराम भाऊ गेले नाही ते बा, छातीवर असा गोटा ठेवल्यासारखाच वाटे मुले. मला विचारते का काही. बरं कसं मग पद्धतशीर झालं जेवण नाही हो महाराज समजा. तसं जेवणाचं काही नाही म्हणा. ते कसं आपल्याला कसं येणं महत्त्वाचं होतं. हो एवढा मोठा पुण्यात्मा आहे, त्याने एवढं दान धर्म केला आहे. ती अशा व्यक्तीची खरोखर बा आपलं या ठिकाणी येऊन त्याचं दर्शन होणं महत्त्वाचं. बस एवढ्यासाठी आलो आपण. आता बस सोपसुपारी घ्या आणि बाकी काही नाही. आता ती आता मुला झुंबर बाहेरच थांब थोडंसं. हो कोणी आलं गेलं तर सांगतो त्याला. हो महाराज बसलेले आहेत म्हणा इथं. थांब बाहेरच थांब. बाहेर थांबा लागत नाही का भस्कर याचं कोणी. बरोबर थांबतो मी. हो. बाकी मग आता महाराज समजा पद्धतशीर झालं नाही का. हो काय आता जेवण घेऊन झालं बा, बरं वाटलं बरं नाही का. पण तुम्ही आले बरं झालं पण आम्हाला. हो आम्हाला जरा बरं वाटलं आज. हे सगळं गोष्टी बरोबर आहे म्हणा. खाप्याचा विषय नाही, आपल्याला दर्शन महत्त्वाचं होतं. कारण की एवढा पुण्यात्म्याचं दर्शन कोणाच्या समजा नशिबात नसते ना. जाऊ दे झालं आपलं, पद्धतशीर वाटलं. फक्त थोडीशी एका गोष्टीची उणीव वाटली माझ्यासाठी.
हो कसं आता कंदील आबाजीच्या आत्म्याला शांती लाभावा म्हणून कसे आपण जे काही 20 लोक होतो 10 लोक होतो अजून कोणाचे चालू आहे जेवण कोणी राहिलं कोणी आहे तिथं तर सगळेजण एकत्रित येऊन आपण जर शोकसभा घेतली असती तर कसं त्याच्या आत्म्यासाठी आपण थोडीशी प्रार्थना केली असती तिथं. तर म्हणून सर्वांना असं वाटते की बाबा तिथं या आपण त्याच्या मंडपात तिथं आहे त्याच्या घरी मी 2 शब्द बोलतो तिथं मग हो म्हणजे तेवढंच बरं वाटते मग आल्यासारखं वाटते. तर एवढं शोकसभेचं आयोजन करा फक्त आणि बस बाकी झालं मग बाकी काही नाही आपल्याला फक्त 2 शब्द बोलायचे आहे बस. आता नाही आणल्यानं घरावर गोटे आता सगळी एकत्रित करा म्हणते आणि आत्म्याला शांती लाभून प्रार्थना करू म्हणजे नाही का तिथं आता सगळा गोंधळ करणार आहे हे ते बुडी तिथंच राहीन तर नाही का आपत व्हायची कंदील बुडा गेला व आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभू मेला हे जीवन समजा मग आणि आम्ही मेलो मग आता नाही का बरं बाप आपतच केली ना. अरे मी काय म्हणत होतो महाराज आमच्याकडे कसं तसं प्रथा नाही आहे ते पिक्चरात पाहतो आपण म्हणा ते पण आमच्याकडे काही तसं विशेष नाही बा. तर ते राहू द्या लागत होतं त्याचं काही विषय नाही आता झाल्या गेलं पार पडला आता काय लोकही नाही गेले सगळे कुठं बसता आता करत ते जाय ना लोक आपल्याला काय करावं लागते आपण हाव ना 5 लोकही जरी असले तर बस झाले ना 10 लोकांची आवश्यकता नाही त्याच्यासाठी पण आपण त्याच्या आत्म्याला चिरकाळ शांतता लाभो म्हणून प्रार्थना करू तिथं बसून आणि मी 2 शब्द मार्गदर्शन करणार आहे बाकी काय. आम्ही तर कसंच करावं नाही नाही तसं नाही म्हणा पण कसं आमच्याकडे नाही ते प्रथा म्हणून असं वाटते बा नसतीच एक एक प्रथा काढा वाळवा असं तसं आलीच तर किती लग्नाचं पहिलं काही होतं का आता हळद काय मेहंदी काय हे काय लय झाले ते एक 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 म्हणजे लग्नापेक्षा म्हणजे धतिंग जास्त झालं नाही म्हणून म्हणलं बा हे अजून वाढवणं होईन हे फालतू लोक बोलतात मग आम्हाला तुम्ही एक एक चाला पाडता बा आम्हाला बाहेर जाते बा. बोलता राजो तुम्ही म्हणजे प्रार्थनेसाठी तुम्हाला नाणं गुण करता तुम्ही म्हणजे काय तुम्ही काय त्या माणसासाठी त्या माणसानं गावाला एवढालं दान धर्म केलं म्हणता असं सांगता गोष्टी तुम्ही एवढ्या गोष्टी नाही करू शकत तुम्ही. हे काही नाही मी ऐकत नाही कोणाचं प्रार्थनेचं तुम्ही आयोजन करा शोकसभा घ्या. नाही म्हणता येत नाही आता नाही का बरं हो ना हो ते बरोबर आहे ना तुमचंही बरोबर आहे की नाही बरं बरं ठीक आहे मग आता बरं करतो व्यवस्था मग सांगतो मी त्याला तसं मग त्याच्या घरचे त्याचे भाऊ आहेत ना हो त्याला टच करतो मग. बरं मग शांताराम भाऊ तुम्ही त्याला टच करा मग मी यायला चहा घ्यायला मग घरी घेऊन जातो म्हणला तोपर्यंत जरा टाईमपास. बरं मग मारा आपल्या घरी जाऊन येऊ मग आता हिचं सोपसुपर घेतलं की तोपर्यंत हे मॅनेज करून टाकते तिकडलं मग व्यवस्था. चालते ना करा ना काही घ्या दन की तुम्ही आता पुरे तिथं तुमची ऐशी की तैशीच करणार आम्ही थांबा शोकसभेत आता सगळ्या समोर पुरा बिलकुल तुमचा धिंगाणाच वाजवणार. हो ना चालते ना हो अर्धा 1 तास 1.5 तास 2 तास किती काही लागो पण करा आयोजन करा पण तेवढं झालं की बस मला एसटीत बसून द्या जाऊ द्या. आता नाही का आपण म्हणलं तुम्ही इथं आणि मला काय बोलायला पाठवलं इथं म्हणलं त्या महाराजच्या संग राहणार आहे ज्या कुठं जाईन आणि ते पत्र फालतो आपल्या गावातलं कोणी होईल सगळं घबाड आता कसं बी जेवण झाले सरळ झालं लवकर रवाना करून द्या त्याला. कायच करा आता कुठं शिवता आता सरळ वाय फाटलं ना इकडे हो ते आपले सरपंच घरी गेलेले आहे सध्या त्याचा विषय नाही पण त्याने म्हटलं मोठा बॉम्ब टाकला ना ते काय म्हणून राहिले तुम्ही ऐकलं का ते काय म्हणते आता जेवला खावला निघाला कोण नाही ते अजून काय म्हणते ते आता काय म्हणते की त्याची इकडे बा शोकसभा घेत असते म्हणे आता बा कोणी गेला आहे ते तर कसं जरासं घरच्याला धीरावा येते बा म्हणून जे बी काही कोणी 10 लोक होते ते एकत्रित बसवा म्हणे तुम्ही आणि आपण तिथं थोडीशी कशी म्हणजे दिवा अगरबत्ती करू फोटोच्या पुढे आणि शोकसभा घेऊ 2-4 शब्द बोला जाय द्यायले असं म्हणणं होतं त्याचं. तर सगळ्याला तिथं बोलवा म्हणे आणि आपण आता अर्ध्या घंट्यानं शोकसभा घेऊन घ्या म्हणे. अरे बापा म्हणजे सऱ्याच्या समोरच करते का मग बिन पाण्याचीच करते का म्हणलं आता म्हणजे शोकसभा म्हणल्यावर आता तिथं ते विषय होईनच ना मग त्याचा की बा कंदील कुठं गेले म्हणून मग तेच म्हणलं म्हणून तर माझ्या बा घोट नाही गिटी मला काय करता बोले ते पण मला इकडे चहा नाही धकला हो तर आता कसं काय करावं म्हणलं शोकसभेचं नाही म्हणता येत नाही मग कसं काय करू म्हणलं हो तर एक सुचलं होतं बा म्या काय सुचतं काय करतं शोकसभा कायच घेऊन राहिला तू हे बा घेऊच नको ना त्याला म्हणा आमच्याकडे चालत नाही म्हणा असं हे अशा कोणत्या प्रथा आमच्याकडे काही नाही म्हणा बा एक वाढू नका म्हणा तुम्ही. नाही ना म्हणलं त्याला सांगितलं समजून आमच्या गावात असं चालत नाही बा ते म्हणजे काय करावं लागते लोकांचं 10-5 लोक काय जे असतील तेवढेच बोलवा म्हणे त्याच्यासमोर आपण 5 मिनिटच बोलतो म्हणे 5 मिनिटही नाही बोलू शकत का म्हणे मी सांगा आता त्यानं जर शोकसभा घेतली आणि त्याच्यात म्हणलं की बा कंदील आबाजी सीताराम पवार गेलेले आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं तसं म्हणलं तर माझ्या घरची उठून टेम्प्यानं घेणं त्याला कसं होईल म्हणलं ते मग तेच मला त्याचाच अभ्यास केला म्या की म्हणून म्हणलं सरपंचाला म्हणलं बा त्याला तुम्ही चहा घ्यायला घेऊन जा तोपर्यंत काहीतरी सोचतो म्या म्हणून म्या कसं थोडासा अभ्यास केला याच्यावर की बा काय करायचं तर मी तो सांगतो तसं करा नाही तर काही खरं नाही आपलं पूर्ण उघडकीस येणार आहे आणि आपल्याला 3 लाख रुपये तुम्हाला भरून देणार आहे तुमची सगळ्या गावातनी नामुशी होणार आहे. हे कसं खुसपट काढच मारा दिसते बा मला मग काय सगळं निघलं होतं ना जेवण खाणं सरळ झालं मी आणलं तुले लवकर यायला रवाना करतं ते तो घरी तर सुखसुपारी नेला फालतू राहायच्या मग काय लवकर रवाना तसाच गाडीत बसून कोंबून लांबा लागत होता ते गावाच्या बळ्यात आता मग शोकसभेचं आणलं काय धसकट बरं जाऊ दे आता मला काय सुचलं तर सांग बा काय बोलायला सांग आता
मग त्याच्यासाठीच अलग सलग बोलावलं मा घरची बी आणि तुम्हाला बी. तर माय काय म्हणणं आहे, आता काय करावं लागते आपल्याला, शेवटी गाव करे ते राव नाही करी. हो, आपल्या दसव्याला किती लोक आहेत, लसले 10-12 लोक आहेत, बाकीचे तर गेले समजा इकडे तिकडे, इचुकाट्यावाले मार्केटात गेले, बऱ्याचशा बाया वावरात गेल्या, मोजक्याच आहे समजा, कौशलबुडीच्या काही सोबतील ना. आणि समजा आपले माणसं समजा 10 जण डॅनी आबाजी हे ते. तर आता कसं आहे, सगळ्याच्या कानावर टाकाच लागते हे, की बुवा हे असं असं प्रकरण केलेलं आहे, आणि असं जर नसतं केलं तर बा 3 लाख रुपये द्यायला लागले असते. त्यानं जर शोकसभा घेतली बी आणि त्यानं म्हणलं कंदील आबाजीनं असं केलं तसं केलं, ते गेले बा चांगले होते, आत्म्या साथनी लाभो, होले होस लावायचं म्हणा. आपण त्याला सगळं खरं खरं सांगून द्यायचं आपण. काऊन की इलाज नाही राहिला आता काहीच. पुन्हा ते सगळं बरोबर आहे, पण मा घरची तिथंच असं ना शोकसभेत ती, मग काय होईना आपण. मग त्याच्यासाठीच तुम्हाला बोलावलं ना. आता तुम्ही घरी जा आणि तुमच्या घरच्या बाईले आणि भानुले यायला सांगा की मला स्वप्नातलं एक गोष्ट सांगायचीच राहिली म्हणा माई. तर तुमच्या हातानं तुम्हाला आपल्या गावातनी समजा जेवढ्या बी गाई आहे तेवढ्या गाईले चतकोर पोळी लावायची आहे, निवत समजा. तर त्या पद्धतीने तुम्ही जेवढ्या गाय आहेत त्या घरोघरी जा, नाही तर तिकडे कुठं गोठाणावर असेल तिथं लवकरात लवकर तिथं निवत दाखवायला पाठवून द्या तुम्ही. तोपर्यंत इकडे आपण शोकसभा वाटपून घेऊ. अरे का तू काही स्वप्नाचं एकच वाढून राहिला, आधीच एखादा मला सांगितलं असतं तर आता डबल सांगणं बरोबर वाटते का ती. बरोबर करावंच लागत, नाही तर मग ते जर तिथं जर थांबली तर मग आपत व्हायची नाही का, हे विषय बरोबर आहे. तेच म्हणलं, मग आता जेवढे बी माणसं आहे का नाही तेवढ्याला मी सांगून देतो बरोबर त्याला, असं मॅनेज करतो मी त्याला. शोकसभेत काहीच बोलू नका बा, मुकाट्यानं राहा. आणि मा घरची बाई सगळ्या बायला मॅनेज करते, जे आहे गुंपाबाई हे ते घरी, ते त्याला सांगून दे ना. आणि बाकीचं मग तुमच्या घरच्या बाई जाईन समजा गाईले निवड लावाले, आणि आपण इकडे शोकसभा निपटून त्याला रवाना करून देऊ. बरं मग तसं करावं लागत नाही का, मग तर जे म्हणते मा घरची बाई नसली की जमलं मग काम. बाकीच्या होय ना माहीत काय आहे तिकडे नाही का. जाऊ दे मग. बरं ठीक आहे, मग तू त्याला सांगून दे माणसाला डॅनी गिनीले, आणि त्या घरच्या बाईला पाठवून दे तिकडे. बरोबर ठीक आहे, मग ते आराम करते जराशी महाराज सरपंचाची इथं, तोपर्यंत मी इकडे हँडल करून घेतो. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही पटकन जाऊन सांगून द्या, तुमच्या घरच्या बाईला पाठवून द्या तिकडे निवड लावाले. भानू खरंच सांगू राहिला, त्या दिवशी ते सपनाचं सांगितलं का नाही, पुढचं सांगतच राहिलं होतं ना, तुम्ही ऐकलं नाही तसेच निघालं, ते हुकून गेलं माय. ते कसं म्हणे की बस जेवढ्या आपल्या गावात गाई आहे तेवढ्या सगळ्या गायला निवड द्यायचा आहे म्हणे. बाकी लोक 10 जेवले तर चालते म्हणे, पण निवड सगळ्या गायला गेला पाहिजे म्हणे. म्हणून म्हणलं पोया आहे, डालाभर पोया आहे, सगळं निवड घेऊन घ्या. सगळ्या गायला आपल्या गोठावर असं नाही तर मग एखाद्या झाडाखाली उभ्या करते तसा, गाय की कुठं आहे पहा बरोबर, आणि तेवढे लावून चालली आहे. बाबा तुम्ही एकच सांगता, आधी सांगितलं असतं तर कोणते स्वप्न अजून काही आहे का, अजून काही सांगितलं का स्वप्नात मी, कुत्र्या माजरा टाका असं तसं काही अजून आहे का काही तुमच्या आबाजीचं. काय आता तुमचं आता एवढी तुम्हाला होत नाही का, आता गाईने निवड दाखवून होत नाही का तुमच्या ज्यांना आहे ना बा सगळं पद्धतशीर. मग आबाजीची तेवढी इच्छा पूर्ण करू शकत ना तुम्ही. आणि त्याने विशेष म्हणजे कसं तुझ्या हातून पाहिजे म्हणते, ते तुझ्या हातून ना त्याच्या असं म्हणणं होतं त्याचं. म्हणून तुम्ही दोघं जण काही 2-4 बाया जे आहेत ते शांताबाई हे ते बाकी सगळे जण जा आणि तेवढं करून या, त्याचं मोठं भारी काम आहे. करा बा, तुमची आबाजी म्हणा हात जोडले मी आता, मग काय इतकं असते का नसारा माणूस. म्हणूनच त्याच्या पोरानं त्याचं हे केलं नसेल तसं. बरोबर आहे असं असं बुडाले का. बरं आहे बा, जाऊ द्या आता बा, एक खेपचं आम्ही तेवढं करतो. चाल म्हणा आई, गुंपा मावशीला आवाज देऊन चालले जाऊ आपण 4-5 जण. चाल. तेच म्हणलं, करायचं तर मनापासून करायचा. आबाजीची इच्छा पुरीच करायची आपल्याला एक खेपची. जमणार नाही का, टेन्शन नाही, 1-1.5 घंटा जा, मग लवकर जा, उशीर करू नका, लवकर जा. अशी परिस्थिती आहे ती. आता तुम्हाला समजलं का नाही लक्ष्मण भाऊ, मी काय म्हणून राहिलो, शेवटी गावाल्याचं काम आपल्याला गावाल्यालाच करावं लागेल का नाही आता. त्या माणसाचे 3 लाख रुपये गेल्यापेक्षा आता तुम्ही जरासं खोटं बोलत काय बिघडू राहिलं का. फक्त तुम्ही शोकसभेत बसायचं, बसले आपले. त्यानं म्हणलं का कंदील आबाजीचं बा आत्म्याला शांती असं तसं, होले हो मान हलवायची, बाकी काय बाकीचं बोलायचं नाही. बस तेवढं झालं की चाललं जायचं, ते काय सांगतील तेवढे 2 शब्द ऐकायची. आता सगळं सांगितलं तुम्हाला खरं काय तर. शेवटी आता कंदील आबाजी 3 लाख रुपये वाचून राहिले, थोडं आपल्याला मदत होईनच ना द्यायची. म्हणून म्हणलं तेवढं काही तुम्ही आता काही लिकीच करू नका. मी काय म्हणतो शांताराम भाऊ, तुम्ही जे बोलले का नाही ते सगळं आम्हाला माहिती आहे ना, माहित पडलं आम्हाला. ते झुंबरनं सांगितलं नाही गोष्ट, आम्हाला पहिले सांगितली, देवलाल भाऊला सांगितली, बाकी आता मोठे भावाले सगळ्याला जवळपास सगळ्यालाच माहिती आहे घटना. मला म्हणलं बा काय बोला काय नाही, आता आम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण आता तुम्ही म्हणता की बा शोकसभेत बसायचं, पण ते बाई असं ना तिथं. आता कौशल आजी जर तिथं बसेल असली आणि हे जर असा विषय काढला तर नाही का आपत्ती, ते पाहा तुम्ही पहिले सांगा. आता झुमरेला का म्हणजे सगळ्या सांगून दिलं म्हणजे त्यानं पाहत आहे. बरं जाऊ दे, सांगितलं मी सांगितलं. आता तुमच्या गोष्ट लक्षात आली, म्हणलं त्या कौशल आजीची तुम्ही विचार करू नका. त्याला मा घरची बाई पाठवते आता गायीसाठी निवड दाखवाले. सगळ्या गायला निवड दाखवायचा आहे बा, असं सपनात आलं बा, असं सांगितलेलं आहे. आणि ते बाया सगळ्या तिकडे जाणार आहे, त्यामुळे बाया काही 1 घंटा 2 घंटे येत नाही. आपण शोकसभा निपटून घेऊ आणि रवाना होऊ. मी काय म्हणतो शांताराम, हे कायले घेऊन राहिला मग शोकसभा. हाऊस किती आम्ही 5-6 जण, बाकीचे तर गेलेच नाही इकडे तिकडे. मग देणं सांगून द्यायले म्हणा, सगळे गेले म्हणा वावरायनं, कोण नाही राहिलं म्हणा, जेवलेले कायचे म्हणा पयाले म्हणा, जेवासाठी थांबेल होते म्हणा ती. बस असं सांगून दे, तुम्ही 2-3 प्रार्थना करा आणि मोकळे करा. सांगा मग आता लोक काय कुठत बसलो मी. हो राजा ती बरोबर आहे नाही का, गेले म्हणलं वावरात सगळे. बरोबर मग आम्ही ती कसं करतो प्रार्थना, पाहतो निपटतो. मग आता आम्ही 5 जण, ती झालं मग मोकळं. जा तुम्ही मग, जा आता सगळे वावरात जा, गावात दिसूच नका. लक्ष्मण भाऊ चालले जा मग फटकन. बस निघालो ना वावरात, निघा आबाय गरजू राहिलो. ठीक आहे पहा तुम्ही ते निपटून द्या, लवकर हाकालून देतील. नसतं अजून फालतू एखादा अजून कुचपटे याचा तर बसा लागते इचुकाट्यावाला. हो ना, बस आता बहुतेक सरपंच इथं आहे का तिकडे गेले पाय तुम्ही, बस सांगून देतो पटकन. बोलता तुम्ही म्हणजे माणसं नाही म्हणजे काय आता, म्हणजे शोक सभेले 10 माणसं नाही जुटू शकत. असं कसं काय बोलून राहील तुम्ही. नाही असं करू नका तुम्ही. 4 लोक बलवा पा अजून कुठं असतील. कमीत कमी 10 लोक तर लागल ना प्रार्थना करायला.
कायच करा हे बा आमची आम्हाला शरम लागू राहिली. काय करता महाराज सांगा, तुम्हीच सांगा. लोक हे बा काही काही चांगले नाही राहिले लोक आजकालचे. म्हणलं त्याला म्हणलं 5 मिनिटाचं काम आहे प्रार्थनेचं. नाही म्हणे ते भाषणच चाललं म्हणे 1 घंटा आणि कुठं बसता त्याचं प्रवचन माहीत आहे म्हणे मला शिवव्याख्यान येते. तर म्हणे बा आम्ही काय आता थांबत नाही, आम्हाला जावं लागते म्हणे, वावरातल्या गंजा उकला लागते म्हणे, वातावरण काही बरोबर नाही. तर मग कसं कोणी काही आलं नाही आता म्हणून आम्ही 5 जण आहोत सध्या. असं बरोबर झालं आता तुमचं. ठीक आहे, आता माझी इनिंग आहे. आता मी काय म्हणतो, बस करा म्हणलं तुमच्या नाटकात. अटॅक येणं काय, मयत होणं काय. म्हणजे जित्या माणसाची तुम्ही म्हणजे 3 लाख रुपयासाठी दसवं करून राहिले. काय सीतारामजी पवार, तुम्ही काय आत्माराम हा म्हणता ना. सिद्ध जर करा म्हणलं ना, तुमचा मृत्यूचा दाखला जर मागितला ना तर बिलकुल टरकावून जाईन तुमच्या बरून ग्रामपंचायत उडून टाकीन म्हणलं मी, समजलं का. म्हणून म्हणलं आता जास्त हुशार काही करू नका तुम्ही. तुमच्या घरच्या बाईले तुम्ही कुठंतरी पाठवलेलं आहे, पण तरी येणारच आहे संध्याकाळलो. तर मी सगळी डिटेल माहिती देणार आहो, असं असं प्रकरण झालेलं आहे. म्हणून कसं माझ्याजवळ पुरावादार आहे आणि मला माहिती पूर्ण तुमच्याच माणसाकडून मिळालेली आहे. म्हणून सांगून राहिलो की जास्त काही तुम्ही आळेवेळे घेऊ नका आणि लवकरात लवकर 3 लाख रुपये इथं आणा आणि मला लवकर फाट्यावर पोहोचून द्या गाडीने. बापरे, तसं काही नाही ना महाराज. कोण होई तुम्हाला सांगणार ते? मी म्हणलं आत्माराम पवार सीताराम ना, खरं सांगू राहिलं ना. त्याच्या घरच्या बाईन ते पोरगं गायले निवड दाखवायला गेलेले आहे, येतीलच ते. खरं सांगू राहिलं ना, खोटी गोष्ट नाही याच्यात, काहीच नाही, एक शब्द खोटं नाही याच्यात. काय सांगू राहिलो एका शब्दात तुम्हाला, तुमच्या आबाजीच्या सपनापासून तर सगळं मला माहीत आहे म्हणला. हो, पूर्ण खळान खळा. म्हणून तुम्ही काही चवणे करू नका. फाल तुम्ही पोलीस स्टेशनला जाईन, खर्रा घासून देईन की मी अशी अशी फसवणूक केली बा, जिवंत माणसाचं दसवं यानं केलं. पेपरली न्यूज देईन मोठ्या याच्यात. सीतारामजी पवार यांचे निधन सांगू राहिलो आत्ता. तुमच्या घरची बुडी आल्यानंतर त्याला बी सगळी माहिती देऊन देईन मी. असं असं स्वप्न आहे म्हणून यायचं सांगू राहिलो आत्ताच. लवकर ते याच्या आत पैसे काढा तुम्ही, नाही तर मी पूर्ण बकलणार आहो आता. दिला पाहिजे देऊन द्या म्हणलं. आपल्या ज्यातला कोणतरी झाला गेम केलेला कोणतरी, जाऊ द्या म्हणलं. हे पहा म्हणलं महाराज, मी काय म्हणलं झाला आता काय, आता जाऊ द्या, आता विषय आता लांबायला पुरत नाही. 1.5 लाखात करून टाका. म्हणजे तुमचं आमचं सटबट काहीतरी म्हणजे कसं यायची परिस्थिती नाही तेवढी, म्हणून एक वेळ माफ करा बा चंदूकर महाराज. काय करता, पैशासाठी माणसाला खोटं बोला लागला आता. तसं मी बोलतच नाही खोटा, पण आता पैशासाठी 1.5 लाख रुपयात करा बा एक तेवढं. आता गरीब माणूस म्हणलं मी, आता काय बोललो गेलो तेवढं पाहा आता. मला याच्यापाशी नाही का. नाही, मी काय म्हणलं 1.5 तर नाही म्हणा, पण चला 2 लाख रुपयातनी ॲडजस्टमेंट करून टाकतो मी. जास्त काही कोणाला सांगूही नका, आपल्यातलीच गोष्ट राहू दे ती. म्हणजे मी काही कोणाला सांगत नाही, तुम्ही काही कोणाला सांगू नका. झालं हे पार पड. 2 लाख सटकन घेऊन या आणि मला फाट्यावर गाडीनं पोहोचून द्या. विषय मोडमाळ करा आणि चला आणा फटकन. म्हणलं कंदिला आबाजी देऊन दे, जाऊ दे. बरं ठीक आहे, मग देऊन देते ते. जा आबाजी घेऊन या तेवढे जा. अरे शांती आहे, सगळं का उलटं झालं ना आपलं. कोणा केला गेम आपल्याला का पुरी डिटेल माहिती दिली सपनापासून लेका कोण होईल. बरं आणतो मी पहिले पैसे नेट रवाना करून देतो नाही का. बरं आलोच मी. अरे चिवररावर गेम केला रे सगळं नाही का, सगळा गेम केला चालला गेला. असं आहे ते, बरोबर आहे. जाऊ दे मग, गुपचूप राहता, जाऊ दे, जे झालं ते झालं. आणा मला लवकर, कंदिला आबाजी देऊन द्या लवकर, पटकन मोकळं करा.